प्रशासनाला जनतेची कधी क्यू येणार आहे हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। पूर्व पश्चिमला जोडणारा भुयारी मार्ग बेलवली जवळचा या ठिकाणी रोज ही अशीच परिस्थिती निर्माण होते आहे। मात्र जे काही वाहन चालक आहे आपापसामध्ये भांडण करून परेशान होतात, परंतु या ठिकाणी कुठलाही ट्रॅफिक पोलीस नाही, नाहीतर कोणीच नाही। जे बदलापूरकरांना कोणी वाली राहिलेलं नाही का हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। आपण परिस्थिती बघताय, सर्वांनाच जायची घाई आहे आणि याच परिस्थितीमध्ये कोणीच लवकर घरी जाऊ शकत नाही। वाहतुकीची समस्या दिवसांदिवस वाढत चालली आहे आणि कुठेतरी या ठिकाणी प्रशासन कानाडोळा करतोय का हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे। अशाच परिस्थितीत जर एखादी रुग्णवाहिका अडकली, जर काही दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण राहील? सिग्नल यंत्रणा लावली आणि कदाचित असं होतंय की सिग्नल यंत्रणेमुळे 2 ते 3 पटीने वाहतूक कोंडी ही वाढतच चाललेली आहे। फक्त नावापुरती सिग्नल यंत्रणा ही लावण्यात आलेली आहे। जे कामं ट्रॅफिक पोलिसांनी केली पाहिजे ती कामं या ठिकाणी सामान्य जनता येऊन जे आहे ते करते। आपण बघत आहात एक जो नागरिक आहे जे स्वतः वाहन जे आहेत आजूबाजूला करण्याचं काम करताय, वाहतूक कोंडी हटवण्याचं काम करतायत, पण या ठिकाणी कोणीच आपल्याला वाहतूक पोलीस जे आहेत दिसत नाहीये। आणि त्यामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की जर एखादी रुग्णवाहिका अडकली तर याला जबाबदार राहणार कोण? तुमच्या प्रतिक्रिया नक्की येऊ द्या। अखेर ही समस्या सुटणार की नाही? अर्धा तास झाला वाहन चालक जे आहेत लाईनमध्येच या ठिकाणी बघायला मिळत आहेत आपल्याला। काहीतरी जे 4 व्हीलर आहेत किंवा जे 4 चाकी वाहन आहेत, मोठे वाहन आहेत, त्यांचा तरी बंदोबस्त करण्यात यायला पाहिजे, परंतु नाही। फक्त कागदोपत्रीच उपाययोजना ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत आणि त्यानंतर ही समस्या नेहमीच बदलापूरकरांच्या वाटेला येते। आपण बघत आहात जी दोन्ही 4 व्हीलर आहेत त्या गेल्या कित्येक वेळेपासून त्याच ठिकाणी अडकून आहेत, पण अजूनही तिथून त्या निघालेल्या नाहीयेत।